आज सकाळपासून एका जबाबदार वर्तमानपत्रात आणि काही प्रसार माध्यमांमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या अधिकृतपणे पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अधिकृतपणे कुठल्याही चॅनलशी किंवा कुठल्याही वर्तमानपत्राशी पक्ष बोललेला नाही। पक्षाच्या धोरणांबद्दल जी काही भूमिका वर्तमानपत्रात किंवा चॅनल्सवर आली ती सूत्रांच्या थ्रू आलेली आहे। फिजिकली ऑफिशियली कुठलंही स्टेटमेंट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी केलेलं नाही। त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ जो मी चॅनल्समध्ये गैरसमज हे पाहिले त्याच्यामुळे मला असं वाटलं की आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आमचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मनात पक्षाबद्दल कुठलाही गैरसमज असू नये म्हणून मी आपल्याला विनंती केली। कारण अधिकृत पक्षाने कुठलीही भूमिका मांडलेली नाही। त्यामुळे तुम्हाला मनात जे प्रश्न असतील ते मन मोकळेपणे तुम्ही मला विचारावे आणि जे ऑन कॅमेरा आहे तेच वास्तव आणि सत्य आहे। सूत्रांची माहिती हा बोलला तो बोलला ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा चहा पिताना गप्पा मारताना त्याच्यात काही तथ्य नाही। त्याच्यामुळे मन मोकळेपणे तुमच्या मनात जे असतील ते प्रश्न त्याचं वास्तव आणि त्याचबरोबर इथे यायच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माननीय संजय राऊत साहेब या आणि बंटी पाटील दादा या तिघांशीही मी सविस्तर बोललेले आहे। कारण का त्यांनाही काही गैरसमज काय होतं कोण नागपूरला आहे कोण आणि कुठे आहे मग तो बूम घेऊन जातो त्याला बिचारायला हेड ऑफिसनी काहीतरी सांगितलेलं असतं मग त्या हेड ऑफिसनी सांगितलेलं तो बिचारा पुढे विचारतो। त्याच्यामुळे हा एक थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आहे असं मला जाणवलं। म्हणून मी आपल्याला विनंती केली की तुमचे जे काही प्रश्न आहेत आणि पक्षाची काही ठोस भूमिका आहे ही पक्षाच्या वतीने आदरणीय पवारसाहेब माननीय जयंतराव माननीय शशिकांत शिंदे साहेब या सगळ्यांची चर्चा करून सगळ्या खासदारांना आणि आमदारांना माहिती देऊन मी तुमच्या समोर आज इथे बसलेली आहे।